हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. द्राक्ष म्हणलं की नाशिकच्या बरोबरीनं नाव घेतलं जातं ते सांगली आणि आजूबाजूच्या परिसराचं. द्राक्ष उत्पादनाबरोबरच त्यावर प्रक्रिया करून उत्पादित केल्या जाणाऱ्या बेदाणे, मनुका यासारख्या उत्पादनांकरताही सांगली, मिरज, तासगाव ही नावं गेल्या काही वर्षांपासून ओळखली जातात. सांगलीत बेदाणा उद्योग गेल्या जवळपास 20 वर्षांपासून केला जातो. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे बेदाणा उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. हा कल लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील मालगाव इथं एक बेदाणा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. सांगली ग्रेप प्रोसेसिंग, मार्केटिंग अँड रिसर्च इंडस्ट्रीज असं त्याचं नाव असून तो सुभाषनगरमध्ये उभारण्यात आला आहे. देश विदेशातल्या मार्केटिंगसाठी प्रक्रिया करून सर्वोत्कृष्ट दर्जाचे बेदाणे उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं या उद्देशानं या उद्योगाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे 150 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नेमक्या स्थितीचा अभ्यास करून आणि गरज ओळखून या प्रकल्पाची उभारणी केली आहे. गेली 2-3 वर्षापासून आमच्या असं लक्षात आलं की बेदाणे तयार करण्यासाठी आणि द्राक्षे उत्पन्न करण्यासाठी जेवढा खर्च येतो त्या खर्चाइतकं सुद्धा पैसे आमच्या ह्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत असं ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही ह्या परिसरातील 150 शेतकरी एकत्र आलो. विचार विनिमय करून असं ठरवलं की एक कंपनी आम्ही स्थापन केली. त्या कंपनीमध्ये जवळजवळ 150 शेअर होल्डर आहेत आणि त्या सर्वांचं मिळून सर्वसाधारणपणे 2000 एकर जवळपास एकरेज आहे, द्राक्षाचं क्षेत्र आहे आणि त्यांचं उत्पादन जवळजवळ 6000 टनापर्यंतचं उत्पादन आहे. परंतु ह्या सगळ्याचं नवीन तंत्रज्ञान वापरून ह्या बेदाण्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळेला जगाचा अभ्यास केला आणि जगात जे नवीन तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे आणायच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला आणि टर्कीमध्ये USA जाऊन त्या ठिकाणी प्रोसेसिंगच्या पद्धतीचा विचार करून आम्ही असं ठरवलं की आपण एक प्रोजेक्ट तयार करायचा. आता प्रोजेक्ट तयार करत असताना त्याचं
आर्थिक बाजू फार महत्त्वाची होती आणि आमच्या शेतकऱ्यांच्याकडनं हा सगळा आम्ही ज्यावेळा अभ्यास केला त्यावेळा जवळजवळ 10-15 कोटीचा प्रोजेक्ट होईल असं दिसायला लागलं. त्यावेळा आम्ही एक प्रायोगिक तत्त्वावर म्हणून हे युनिट उभा करायचं ठरवलं आणि शेतकऱ्याकडनं काही कॉन्ट्रीब्युशन घेतलं. आता हा प्रोजेक्ट तयार करत असताना ह्यात सरकारी अनुदान किंवा सरकारी मदत काय मिळते ही ज्यावेळा आम्ही बघायचा प्रयत्न केला त्यावेळा आमच्या असं लक्षात आलं की केंद्र सरकारचा जो मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योग विभाग आहे त्या विभागाचा अशी एक स्कीम आहे समूह विकास योजना क्लस्टर डेव्हलपमेंट. ह्या स्कीमखाली प्रोजेक्ट तयार करायचं आम्ही ठरवलं. त्याचं कारण असं होतं जो एकूण प्रोजेक्ट कॉस्ट होता त्याच्याजवळ 70% अनुदान हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं होतं आणि 10% अनुदान हे स्टेट गव्हर्नमेंटचं होतं आणि फक्त राहिला प्रश्न हा 20% त्यातलं 10% आम्ही कर्ज घेतलं आणि 10% शेअर होल्डरने आम्हाला पैसे दिले. हा एकूण आम्ही 7.2 करोडचा आम्ही प्रोजेक्ट उभा केला आणि गेली 5 वर्षे सातत्यानं प्रयत्न केल्यानंतर गेल्या वर्षापासून आम्ही ह्या उत्पादनाला सुरुवात केली आणि आज आम्हाला सांगायला असा आनंद वाटतो की जवळजवळ आतापर्यंत 3000 टनाचं प्रोसेसिंग या युनिटमधनं झालेलं आहे. बेदाणा उत्पादनामध्ये तुर्कस्थान आघाडीवर आहे. तिथले तसेच अमेरिकेतले बेदाणा प्रक्रिया प्रकल्प पाहून अभ्यासपूर्ण पद्धतीनं आणि अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा वापरून सांगलीतल्या या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. शेतामध्ये वाळवलेली द्राक्ष या प्रकल्पात आणली जातात. त्यावरची संपूर्ण प्रक्रिया इथे यंत्रांच्या साह्याने केली जाते. प्रक्रियेसाठी आलेली वाळलेली द्राक्ष म्हणजेच बेदाणे आधी स्वच्छ करून घेतले जातात. कन्व्हेयर बेल्टवरून हे बेदाणे पुढे सरकवतानाच व्हायब्रेटरच्या साह्यानं त्यातला काडी कचरा, दगड, धूळ किंवा अन्य सगळ्या प्रकारचा कचरा टप्प्याटप्प्यानं बाजूला काढला जातो. हे बेदाणे मग पुढे स्वच्छ रसायनविरहित पाण्यानं धुतले जातात. त्यात थंड आणि गरम पाण्याचाही वापर केला जातो. हे धुतलेले बेदाणे यंत्राच्या साह्यानं सुकवून मग स्टॅबिलायझेशन करता 24 ते 48 तासांसाठी क्रेटमध्ये ठेवले जातात. नंतर मग त्यावर पुन्हा प्रक्रिया सुरू होते. आकारानुसार आणि रंगानुसार या बेदाण्यांचं सॉर्टिंग आणि ग्रेडेशन केलं जातं. बारीक किंवा कमी दर्जाचे बेदाणे बाजूला काढले जातात आणि मोठे दर्जेदार बेदाणे पुढे पाठवले जातात. हे बेदाणे टिकण्यासाठी त्यांना टप्प्याटप्प्यानं ऑलिव्ह ऑइल लावलं जातं. पुढे गेलेल्या मोठ्या बेदाण्यातही काही कचरा किंवा निकृष्ट बेदाणे असल्यास ते काढून टाकण्यासाठी शेवटी महिला कामगारांतर्फे तपासणी केली जाते. अशा दर्जेदार बेदाण्यांचं मग यंत्रांच्या साह्यानं पॅकिंग केलं जातं. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 5 किंवा 10 किलोच्या खोक्यांमध्ये हे पॅकिंग यंत्राच्या साह्यानं केलं जातं. मग हा माल शेतकरी घेऊन विक्रीसाठी पाठवतो किंवा निर्यात करतो. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्या पद्धतीनं साईज ग्रेडिंग, कलर ग्रेडिंग ही जी कामं आहेत सगळी आम्ही करून देतो. आणि हे जे पॅकिंग जे आहे ते ऑटोमॅटिक पॅकिंग होत असतं आणि ते पॅकिंग 10 किलो 15 किलोचं असतं आणि ते परत आम्ही हाच माल प्रोसेस करून परत शेतकऱ्यांना देतो. आणि शेतकरी हे माल पुन्हा होलसेल मार्केट किंवा त्याच्या पद्धतीनं जे मार्केटिंगच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं कोल्ड स्टोरेजला ठेवतो. नंतर ज्या वेळेला रेट येतो त्यावेळेला बाजारात विकतो. त्या पद्धतीचं आता काम चालू आहे. असे बरेच कारखाने आहेत की ज्या कारखान्यामध्ये मालाचं प्रोसेस होतं, जे हायजेनिकरित्या जे माल तयार केला जातो त्या बिग टेमच्या ज्या मशीन्स आहेत त्या आम्ही इथं खरेदी करून आणलेल्या आहेत. आणि जो सॉर्टर आहे तो अमेरिकेचा वालावालमधून आणलेला आहे. तर ज्याच्यामध्ये 350 ऑप्शन्स आहेत. म्हणजे अशा जगविख्यात असल्या मशीनी आम्ही इथं आणून बसवलेल्या आहेत. आणि ह्या खरेदी करण्यासाठी
सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटनं आम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या अनेक सरकारी योजना सुरू आहेत. मात्र त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे प्रत्येकानं विचार करून ठरवावं लागतं. सांगलीतल्या या बेदाणा प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीतही केंद्र, राज्य सरकारसह जिल्हा उद्योग केंद्र आणि कृषी खात्याचं सहाय्य मिळालं आहे. कृषी खाते, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आणि मुंबईचे, दिल्लीचे सगळी लोक आम्हाला सहाय्य होऊन आपण तुर्कस्तानमध्ये जाऊन ही मशीन बघून आलो आम्ही. त्यानंतर हे सिलेक्ट करून आपण हे आता उद्योग चालू केले आणि चांगला व्यवस्थित चालला आहे. आमच्या स्वतःला शेतातला आम्ही जे करत होतो साईटवर, तिथं भयंकर आम्हाला त्रास होत होता. लोकं मिळत नव्हती, पॅकिंग व्यवस्थित होत नव्हता, धुरळा, चगळा, काडी, कचरा, दगडसकट होऊन पॅकिंग होऊन येत होता. आता असं इथं काय तसं होत नाही ना, सगळं स्वच्छ हायजिनिक पद्धतीनं ते पॅकिंग होतं. या प्रकल्पात शेअर होल्डर तसंच अन्य इच्छुक शेतकऱ्यांकडून बेदाणे प्रक्रियेसाठी पाठवले जातात. प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून नाममात्र शुल्क आकारलं जातं. या प्रक्रियेमुळं बेदाण्यांचं मूल्यवर्धन होत असल्यामुळं शेतकऱ्यांना विक्रीनंतर मिळणारा दर नेहमीपेक्षा जास्त असतो. लहान शेतकरी असल्यामुळे माझा माल प्रोसेसिंगसाठी तयार करण्यासाठी मला कामगारांचा, मजुरांचा भरपूर प्रमाणात त्रास व्हायचा. यंदा मी सांगली ग्रेप प्रोसेसिंगसाठी गेल्या वर्षीपासून माल प्रोसेसिंगसाठी आणतो. गेल्या वर्षी मला प्रोसेसिंगसाठी माल सोनाका ग्रेडचा माल होता. इथून प्रोसेस झाल्यामुळे माझा माल चांगला, स्वच्छ आणि काडी कचरा विहिरीत, दगड विहिरीत चांगल्या पद्धतीचा वॉशिंग झाल्यामुळे आणि कलर सॉर्टिंग चांगल्या पद्धतीचं झाल्यामुळे किलोसाठी 350 रुपयेपर्यंत रेट मिळाला. माझा माल प्रोसेसिंगमध्ये चांगल्या पद्धतीचा तयार झाल्यामुळे मी बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा इथं आवाहन करतो की चांगल्या पद्धतीनं इथं प्रोसेसिंग होतं आहे आणि चांगल्या पद्धतीनं माल सॉर्टिंग, कलर ग्रेडिंग होतं आहे. त्यामुळे तुम्ही इथे प्रोसेसिंगसाठी बाकीच्या शेतकऱ्यांनी माल आणायला हरकत नाही. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढतो आहे. त्यामुळं आता बेदाण्यांच्या थेट निर्यातीसाठीही या कंपनीतर्फे प्रयत्न केला जाणार आहे. तर एकंदरीत टोटल प्रोसेसिंगचा, मार्केटिंगचा कन्सेप्ट गेली 5 वर्षापासून आम्ही आणि आमचे सहकारी सगळ्यांनी मिळून सक्सेस केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून तांत्रिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत. ह्या सगळ्या आम्ही ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये व्यवस्थित पूर्ण करू आणि हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं झालेलाच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे, तर मला ह्या निमित्तानं असं सांगायचं आहे सगळ्या ह्या इंडस्ट्रीला की परदेशामध्ये आपला एक्सपोर्ट जर चांगला टिकायचा असेल तर तुम्ही आता ज्या पद्धतीनं सगळ्या व्यापारी मंडळी ज्या पद्धतीनं
क्रूड मेथडनं जे एक्सपोर्ट करता असं न करता असले 101 युनिट तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये उभा करा आणि आपल्या देशाचं नाव चांगलं होईल या पद्धतीने एक्सपोर्ट करा. एखाद्या कृषी मालाला चांगली किंमत मिळण्यासाठी केवळ उत्पादनाला नव्हे तर त्याच्या बरोबरीनं प्रक्रिया आणि मूल्यवर्धनालाही किती महत्त्व असतं हे या बेदाणा प्रक्रिया उद्योगातून लक्षात येतं. त्यामुळे अन्य ठिकाणीही कृषी उत्पादनाच्या मूल्यवर्धनासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे प्रकल्प सरकारी योजनांच्या मदतीनं राबवायला हरकत नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.